खरं सांग ना. खरं आई अरे वा, तू इथे सुद्धा आलीस? कसं जमतं ग तुला? आणि इतक्यात वेदांच्या बेडरूम पर्यंत पोचलीस सुद्धा? आई मी तिच्याशी बोलतेय, मध्ये बोलायचं नाही. तुमचे वडील अण्णा कायम संस्कारांचे पाढे वाचत असतात. नेहमी सांगतात माझ्या मुलींना उत्तम संस्कार दिलेत आम्ही. हेच का ते संस्कार? ऑफिस तर ऑफिस, आता तर घरापर्यंत येऊन पोचलीस तू. आणि आज काय तर डायरेक्ट वेदांच्या बेडरूम पर्यंत. वा, चांगली प्रगती आहे. आणि यासाठी तुम्हा दोघांचं अभिनंदनच करायला पाहिजे मला, नाही का? आई तू काय बोलतेस? काही बोलायला ठेवलंयत का तुम्ही दोघांनी? चांगले गुण उधळलेत. पण एक सांगू, दोन्ही बहिणी सारख्या. मागे ती आरती आली आणि आता ही. आणि हिनी तर काय पराक्रमच केलाय तुझ्या बेडरूम पर्यंत पोहोचून. आई प्लीज. वेदांत, अरे माझं ना बहुतेक एक कानातलं आतमध्ये पडलं. प्लीज एकदा बघतोस का? हो. बरोबर ओळखलं तू. अगदी बरोबर बोलला. हेच करायला येतो आम्ही ऑफिस मध्ये, बेडरूम मध्ये आणि आणखी भरपूर ठिकाणी. मी सांगे ना तुम्हाला. पण मला तुमची कमाल वाटते. अशाच वेळेला बरोबर कशा काय येता हो तुम्ही? पण ठीक आहे, आता ना तुम्ही आता या गोष्टीची सवय करून घ्या, कारण तुमचा मुलगा माझ्या नादाला लागलाय. हो ना सासूबाई? काय झालं? नाही म्हणजे तुम्ही अशा गप्प का बसलात? होईल ना तुम्हाला सवय. हे बघ, नाही नाही नाही, झालं ना तुमचं बोलून. काल तुम्ही ऑफिसमध्ये बोललात, आज घरी बोललात, आता फक्त मी बोलणार. सासूबाई, तुम्ही तुमच्या सुनबाईला बोलायला एक चान्स द्याल ना? मला सासूबाई म्हणायचं नाही. का? सासूबाई ही चिटिंग आहे. काल तर तुम्ही ऑफिसमध्ये येऊन सगळ्यांना सांगितलं वेदांत आणि अमूल्याचं लग्न होणार आहे, वेदांत आणि अमूल्याचं लग्न होणार आहे करत करत अख्ख्या ऑफिसमध्ये दवंडी पिटवली. मग आता काय झालं? सासूबाईला सासूबाई नाही म्हणणार, मग काय म्हणणार? हे काय? तुझं कानातलं तर इथेच आहे. मग वेदांतला का आत पाठवलंस? कारण मला हे सगळं वेदांत समोर बोलायचं नव्हतं. तुम्हाला काय वाटलं की मागे तुम्ही ताईला वाटेल ते बोललात, तिने ऐकून घेतलं, तसं मी सुद्धा ऐकून घेईन? सासूबाई, तुम्हाला काय मी गरीब गाय वाटले का? सासूबाई, मी गरीब गाय नाहीये, मी मारकुटी गाय, शिंगच मारते. सांभाळून ना जरा. मला वाटलंच होतं
अशीच असणार. हो सासूबाई, अजून तुम्ही मला पूर्णपणे ओळखलंच कुठे? तुम्हाला वाटतंय ना त्याच्यापेक्षा 10 पट आहे मी. आता हेच बघा ना, ज्या वेदांत वानखेडेला आयुष्यात लग्नच करायचं नव्हतं, त्याला माझ्या नादाला लावलं. याने तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की अमूल्य चीज क्या आहे. सासूबाई बघा, प्लीज माझ्याकडे एवढं रागात नका बघू तुम्ही. तुम्ही असं रागात बघितलं ना, मला खूप भीती वाटते. बघा, तुम्ही अजूनही माझ्याकडे रागात बघताय. बरं ठीक आहे, चला मी आहे ना तुम्हाला एक सिक्रेट सांगते. प्रॉमिस करा तुम्ही हे फक्त आपल्या दोघींमध्ये ठेवा. हां, आम्ही दोघी बहिणींनी तुमच्या दोन्ही मुलांना लग्नाआधीच आमच्या मुठ्ठीत ठेवलं. सासूबाई, आजपर्यंत खूप अपमान केलात नाही तुम्ही. माझ्या ताईला वाटेल ते बोललात, माझ्या आई अण्णांची वाटेल तसं वागलात, पण आता नाही. आता तुमची होणारी ही सून तुम्हाला चांगलाच हिसका दाखवणार. होणारी सूनेस, झाली नाहीयेस अजून. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे लग्न मी होऊच देणार नाही. कोण रोखणार? तुम्ही. सासूबाई, अहो आता तो तुमच्या पदराखाली राहिलेला नाहीये. कोणाचंही न ऐकणारा वेदांत वानखेडे आता माझ्या तालावर नाचतो. काल ते तुम्ही ऑफिसमध्ये काय म्हणाला होता? काय बायकोचा बैल, लग्नाआधीच बायकोचा बैल झालास. एक्झॅक्टली करेक्ट बोललात तुम्ही. आता तुम्हीच विचार करा, लग्नाआधीच असे हाल आहेत, लग्नानंतर काय होईल? काहीही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही. आणि हे लग्न न होण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन. पैज लावता? सांगा ना सासूबाई, पैज लावता तुम्ही? हा, लावायची आपण पैज. हे जग जरी इकडचं तिकडे झालं ना सासूबाई, तरी हे लग्न होणार. हा शब्द आहे तुम्हाला, अमूल्या तुंपलवारचा. सासूबाई जरा सबुरीने घेत चला तुम्ही. उगा माझ्या वाट्याला गेलात ना तुम्ही तर मी विचार नाही करणार ना तुमचं वय काय. तुम्हाला वाटत असेल की होणाऱ्या सुनेला आपण असं ताटाखालचं मांजर बनवून ठेवूयात, पण ही मांजर साधी सुधी नाहीये, मोज करणारी आहे. मला राग खूप पटकन येतो. अमूल्य, कुठे तुझं कानातलं? नाही सापडलं मला. अरे ते माझ्या ड्रेसलाच अडकलं होतं, लक्षातच नाही आलं माझ्या. सॉरी. ओके. निव्या, तू गाडी काढ, मी आलेच. ओके. बघितलं, सगळं ऐकतो माझं, A to Z. चला सासूबाई, मला उशीर होतोय. तुमच्याशी गप्पा मारता मारता कधी वेळ गेला ना कळलंच नाही. येते आम्ही. आणि सासूबाई, हे फक्त ट्रेलर होतं बरं का.
पिक्चर अजून बाकी. अण्णांचे संस्कार आहेत माझ्यावर, त्यामुळे परत फेड तर होणार. सगळ्या गोष्टींची नीट परत फेड होणार. येते. आद्या मॅडम, एक सांगू, मी वेदांत सरांना एवढं सिरियस कुठल्याच गोष्टीसाठी कधीच बघितलं नाही हो. म्हणजे 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 बघा ना, आता त्यांच्याकडे नाही म्हटलं तरी ना डझनभर घड्याळ्या असतील, पण ते एका घड्याळासाठी एवढे हायपर झाले. नाही म्हणजे अर्थात ते अमूल्य मॅडमनी त्यांना दिलं आहे म्हटल्यावर स्पेशल असणार, म्हणजे मॅटर खूप सिरियस आहे तर. हो मग खूप खूप सिरियस मॅटर आहे बाबा. आणि विजय, आईने सांगितलंय ना सगळं. हो, त्यांनी तर डायरेक्ट चांगली बातमीच दिली. हो ना, मग आता यावर जास्त चर्चा नकोय. पण आद्या मॅडम, एक शेवटचा प्रश्न विचारू? बोला. ते वेदांत सरांचं लग्नाबद्दलचं मत एवढं कसं काय बदललं? त्याचा विचार तू का करतोयस? सांगा ना मॅडम, प्लीज सांगा ना. विजय, नाही म्हणजे मला फक्त एवढं जाणून घ्यायचंय की मी जर आता लग्न केलं तर सर मला काढून नाही टाकणार? हसू नका ना तुम्ही. अरे हसू नको तर काय करू? अहो, मला फक्त मनात प्रश्न आला म्हणून मी विचारला. तुला लग्न करावंसं वाटतंय? म्हणजे हो. नाही म्हणजे का नाही असं. विजय, तुला जर लग्न करावंसं वाटतंय तर तू बिनधास्त कर, काही प्रॉब्लेम नाही. नक्की ना? हो नक्की. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. मी ना आज घरी जाऊन सांगतो, म्हणजे सगळे एकदम खुश होतील. बरं, मी येऊ का? हो जा. हा येत. या मॅडम. थँक्यू. मॅडम, गार होईल चहा. या लोक. हो. कसा झालाय? चांगला झालाय. मी केलाय स्वतः तुमच्यासाठी. काय झालंय मॅडम? काय सांगू तुम्हाला? तुम्हाला त्या अमूल्याचं खूप कौतुक आहे ना. अमूल्या अशी आहे, अमूल्या तशी आहे. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तिच्यासारखी आगाऊ मुलगी मी आत्तापर्यंत बघितली नाही. खूप उद्धट आहे ती. मला वाटेल तसं बोललीये. काय झालंय काय मॅडम? सांगा ना आता. इतकं सगळं ऐकल्यानंतर सुद्धा गुणी म्हणाल का तिला? एवढं सगळं बोलली ती? नाही मॅडम, एखादा चांगला व्यक्ती जेव्हा असं काहीतरी बोलतो तेव्हा काहीतरी सल असते, काही बोच असते, ठेच असते, त्याशिवाय असं कोणी बोलणार नाही. ते काही असू देत, माझ्याशी असं बोलण्याची हिंमत झालीच कशी तिची? नाही मॅडम, तुम्ही थोडं सबुरीनं घ्या. काय चाललंय? इतकं सगळं झालं तरी सुद्धा तुम्ही मला सबुरीने घ्यायला सांगताय? मला नाही जमणार ते. मॅडम, वानखेडे साहेब नेहमी असं म्हणायचे की माणूस जे शिकतो ते टक्क्या टोणप्यातून शिकतो, खाचा खळग्यातून जाताना शिकतो. मॅडम, दोन व्यक्तींपासून आपण नेहमी सावध राहायला पाहिजे. एक अपमानित झालेली स्त्री आणि दुसरा ज्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. हे लोक कधी कुठल्या थराला जातील सांगता येत नाही.
काय मग दादा हं? किती वाजलेत? पण तू का असतेस? अरे काय दादा असा कसा वेंदळास रे तू? अमूल्याने एवढं प्रेमाने गिफ्ट दिलं तुला आणि तू ते हरवलंस. अमूल्या बघ बाई तुझ्या प्रेमाची काही किंमत नाही हा दादाला. वहिनी अगं काय? बरं मी काय म्हणते, घड्याळ हरवलं पण वेळ परफेक्ट आहे. कशासाठी? अरे एकमेकांबरोबर प्रेमाचं नाटक करता करता तुम्ही खरंच एकमेकांच्या प्रेमात पडलाय ही गोष्ट कबूल करण्यासाठी वेळ परफेक्ट आहे. अद्याप तुला तुला काही कामं नाही आहेत का आज? ए दादा तू विषयापासून पळू नकोस हा असा. अमूल्य तू तू सांग ना तुझ्या वहिनीला कसं बोलते. अरे मी काय सांगू? हेच की तुझं प्रेम नाहीये माझ्यावर. यू डोंट लव्ह मी. अमूल्या तू असं बोलणार आहेस माझ्या दादाला? ए वेदांत तू मला तुमच्या भांडणात मध्ये कशाला आणतोस? तूच सांग ना वहिनींना की तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. अमूल्य तू सांग ना. काय रे तू प्रत्येक गोष्टीत मला पुढे करतो. वहिनी अगं खरंच आमचं तसं काही नाहीये. आम्ही दोघं फक्त चांगले फ्रेंड्स आहोत. वा हा अद्या वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. हो आणि कसं आहे प्रेमाची सुरुवात मैत्रीपासूनच होते नाही का? बरं मी काय म्हणते, तुम्ही ना या सगळ्यामध्ये त्या बिचाऱ्या विजयाला संकटात टाकलंय. विजयला मगाशी मला काय विचारत होता माहितीये का? म्हणत होता की आता वेदांत सर तर लग्न करतायत तर मी पण लग्न करू शकतो का? ए आपण एक गंमत करूया का त्याची? दादा तू ना आता फोन कर विजयला आणि त्याला इथे केबिन मध्ये बोलव आणि एकदम असा सिरियस टोन लावा. ए अगं मी नाही करणार हे सगळं. ए दादा लाव ना अरे फोन. अगं दादा ऐक माझं थोडीशी एंटरटेनमेंट हा प्लीज. कर कर कर. हा ठीक आहे करतो. विजय वे सिरियस टोन. विजय आत्ताच्या आत्ता केबिन मध्ये हातातली सगळी कामं सोडून दे आणि केबिन मध्ये. भारी. सगळ्यांनी सिरियस राहा एकदम. अगं, काय चाललंय तुमचं? कम इन. सर काय झालं सर? तूच सांग काय झालं. विजय अरे तू मगाशी मला जे विचारत होतास ते आता वेदांत सरांना विचार ना. अरे तुला नाही. बरं मी सांगते. दादा ऍक्च्युली विजयला तुझ्याकडून लग्नासाठी परमिशन हवी होती. व्हॉट? तो मला मगाशी विचारत होता की आता वेदांत सर लग्न करतायत तर मी पण लग्न करू शकतो का? हो ना विजय? विजय हे खरं आहे का विजय? सर नाही म्हणजे हो म्हणजे सर ते सर असं काहीच नाही आहे. म्हणजे व्हॉट नॉनसेन्स विजय. म्हणजे मी खोटं बोलते असं म्हणायचंय तुला? विजय इतका मोठा डिसिजन घेण्याआधी तुम्ही एकदा सरांना विचारायला हवं. मी घेतला नाही निर्णय सर. सर सर मी परवानगी घेत होतो. आई हा असं आई मागे लागली ना. हा लग्न कर म्हणून. नाही पण मी लग्न नाही करणार आहे. मी काय म्हटलं होतं दादा तुला? हो विजय आम्ही सगळे मस्करी करतो. रिलॅक्स रिलॅक्स. आणि हे विजय लग्न करायचंय ना?
बिंदास्त कर. सर नक्की ना? हो. विजय, हो लग्न तुम्हाला करायचंय की सरांना करायचंय? तुम्हाला ना. मग सरांना काय विचारताय? नाही पण कसं आहे, तसे पण सर असतील. आणि विजय, तू जी मुलगी पसंत करशील ना, तिला आद्या, अमूल्य आणि मी अप्रूव्ह करणार. आणि आम्ही जर अप्रूव्ह केलं तरच तू लग्न करायचं. कळलं? तुम्ही अप्रूव्ह करणार? हो. झालं. म्हणजे मी आजन्म असाच राहणार, ब्रह्मचारी. अरे हा मग